तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मला काही कमेंट आल्या त्या मागच्या व्हिडिओमध्ये की हाऊ टू मेक ए आय इमेजेस, जसं अशा टाईपचं काही कमेंट आल्या त्या. तर त्यासाठीच आजची व्हिडिओ असणार आहे. इथनं पुढं काही ए आयवरती पण व्हिडिओ असणार आहे, कसं वापरता येईल आपल्याला, काही गोष्टी ए आयचे जे टूल असतात ते कसे यूज करायचे ते कसं ते पुढं सांगणार आहे. त्या व्हिडिओमध्ये पण सांगाल आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही छोटीशी माहिती देणार आहे ए आयमध्ये कसं आपण ए आयच्या मदतीने कसं म्हणजे एक टेक्स्ट असेल त्याला मॉडिफाय करू शकतो आणि तेच आपल्या डिझाईनमध्ये वापरून एक डिझाईन कशी क्रिएट करू शकतो, हेच तुम्हाला आज बेसिक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, जसं की आपण तुम्हाला सांगण्याचं झालं की ChatGPT, तर ChatGPT सोपं आहे बऱ्यापैकी, जर आत्ता पण वापरत असतील, पण त्यातनं कॉन्टेंट कसा काढायचा. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, चॅनल कोणी नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पहिलं फोटोशॉप ओपन करू. फोटोशॉप ओपन केलं तर आपल्याला एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे. कोणतं पण डॉक्युमेंट घ्या, एक पेज क्रिएट केला आपण. आणि सिम्पलमध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला, तर सिम्पलमध्ये एक टेक्स्ट ॲड करू आपण कोणतं पण, आणि एक बलून फॉन्ट घेऊ. सिम्पल बलून बोल्ड घेऊ, पेस्ट, पाणी, ब्लॅक कलर करू. डायरेक्ट त्याचा आपण ब्लॅक कलर केला आणि हे नॉर्मल सेंटर अलाइन करू. टेक्स्ट फक्त काय करतो मी, मोठं करतो, ॲडजस्ट करतो पेजच्या हिशोबाने. तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. सेंटर अलाइन. आता काय करायचं आपल्याला, सेववरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची आपल्याला JPG सेव्ह करायची, JPG इमेज. ओके, मी वॉटर असं टाईप करतो नॉर्मल. सेव्ह. आता आपल्याला गुगलवरती यायचं. तुम्हाला गुगलवरती सांगतो कोणती वेबसाईट आहे. तर मित्रांनो, गुगलवरती आलो आहे. आता आपण सिम्पलमध्ये ॲडोब फायरफ्लाय, हे बऱ्यापैकी जणांना माहिती असेल वेबसाईट. बऱ्यापैकी व्हिडिओ पण ह्याच्यावरती व्हायरल झाले होते काही की टेक्स्ट कसं क्रिएट करायचं आहे, टेक्स्ट किंवा कोणताही ऑब्जेक्ट. तर नॉर्मल मी ओपन केलं आहे. आता आपल्याला सध्या इमेज पाहिजे, ते इमेज क्रिएट करू. तर पाण्याचे रिलेटेड आहे, वॉटर, तर आपण त्या पद्धतीने क्रिएट करू. प्रॉम्प्ट टाकतो मी सिंगल वॉटर ड्रॉप विथ व्हाईट बॅकग्राऊंड, सिम्पल असा प्रॉम्प्ट टाकतो. ओके, आणि जनरेटवर क्लिक केलं. एक नॉर्मल 2-3 सेकंद घेईल. तर मित्रांनो, इथं बघू शकता हे काही जनरेट इमेज झाले आहेत त्या आपण जो प्रॉम्प्ट टाकला होता. तर आता सिम्पल हे घेतो आहे, हा प्रॉम्प्ट घेतो आहे. ही जी पेन्सिलसारखा आयकॉन आहे, या पेन्सिलसारख्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. यूज ॲज स्टाईल रेफरन्सवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथं रेफरन्सवरती इथं बघा फोटो अपलोड करण्याचा आपल्याला एक ऑप्शन येतो आहे. फोटो अपलोड करू, आपण बाहेर येऊ आणि जी आपली इमेज आहे ही क्रिएट केलेली, ही इथं अपलोड करू. कंटिन्यू करू आणि हे स्ट्रेंथ वाढू. हे दोन्ही स्ट्रेंथ आणि व्हिज्युअल दोन्ही वाढू. आणि आपल्याला काय करायचं, इथं खालती यायचं आणि हायपर रिअलिस्टिकवरती क्लिक करायचं सिम्पल जनरेटवरती क्लिक करायचं आहे. जनरेटवरती क्लिक केलं. सिम्पल. कधी काय होतं, कधी मित्रांनो, हे शक्यतो ए आय आहे तर कधी होत नाही. जेव्हा आपण जनरेट करत असतो तेव्हा कधी प्रॉब्लेम पण येतो. त्यामुळे परत प्रॉम्प्ट टाकून तुम्ही परत एकदा ते करू शकता क्रिएट. आता सिम्पल बघा, नाही तर मी तर नॉर्मल टाकतो मोर. अजून एकदा बघू, ट्राय करू. किंवा मग तुम्ही अजून एक ही दुसरी स्टाईल यूज करू शकता अशा वेळेची. यूज आणि जनरेट, इथं भरपूर आहेत. कधी होऊ शकतं जनरेट करताना. ही पण चांगली आहे, ही पण वापरू शकता तुम्ही सिम्पलमध्ये, हे अशा पद्धतीने. ओके, आता आपण काय करू, हे डाउनलोड करू. डाउनलोड किंवा इथं डाउनलोड ऑल पण ऑप्शन येतो. सॉरी, इमेज आहे माझ्याकडे अजून एक, ते पण आपण एकदा अपलोड करून बघू. सिम्पल इथं प्रॉम्प्ट चेंज करू. सिंगल क्लॉक टाकू. सिम्पल
विथ व्हाईट बॅकग्राऊंड. ओके, आता टाकलं सिम्पल आणि जनरेटवरती क्लिक केलं आहे. 1-2 सेकंद लोड होईल. जसं की बघू शकता स्क्रीनवरती हे क्लॉक आलेलं आहे. क्लिक करा आणि यूज रेफरन्स स्टाईलवरती क्लिक केलं. एक इमेज आहे माझ्याकडं, ही जी इमेज आहे वेळ असं एक टेक्स्ट मी ते केलं होतं क्रिएट. स्ट्रेंथ वाढू, व्हिज्युअल वाढू आणि हे स्ट्रेंथ कमी करू, थोडंसं नॉर्मल वाढू किंवा थोडं कमी करू, सेंटर. ओके, आणि हायपर रिअलिस्टिक आणि जनरेट. तर मित्रांनो बघू शकता अशा वेळेचे हे जे वेळ लिहिलं होतं आपण ते टेक्स्ट ते अशा पद्धतीने क्रिएट झालेलं आहे. हेच तुम्ही घेऊन तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरू शकता. हे ठीक आहे, चांगलं वाटतं आहे आणि तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता. जो मला फोटोशॉपवरती दाखवतो कसं करतात. तर मित्रांनो जे आपण आत्ता जे पाण्याचे जे आपण जे टेक्स्ट इफेक्ट तो कसा तो क्रिएट केलेला आहे तो आता आपण फोटोशॉपवरती ड्रॅग अँड ड्रॉप करू आणि ॲडजस्ट करू फक्त. ठीक आहे, आणि मास्क करू, कंट्रोल आय इन्व्हर्स केलं, ब्रश सिलेक्ट करा कुठला पण सिम्पल अशा पद्धतीचा, सेट करू फक्त नॉर्मल आणि क्लिक. तो फ्लो वाढू त्याचा. ओके, आणि क्लिक अशा पद्धतीने. आणि सिम्पल फक्त कलर पिक करायचा आपल्याला आणि तर नॉर्मल आता मी काय करतो टेक्स्ट कॉपी करतो फक्त, पेस्ट कॉपी करून आणि आपलं फक्त साईज ॲडजस्ट करू फक्त अशा पद्धतीने आणि फक्त सेट करतो. ओके, त्याचा कलर चेंज करू नॉर्मली. ओके, अशा पद्धतीने ॲडजस्ट. तर नॉर्मली तुम्ही सुविचार किंवा अशा पद्धतीचे टेक्स्ट इफेक्ट घेऊन तुम्ही अजून अशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता. एक फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, फॉर रेफरन्स. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशा पद्धतीचे अजून व्हिडिओ पाहिजे असेल जे AIचे टूल आहेत तुम्हाला मी सांगणारच इथून पुढं. जसं पुढं जाऊ आपण तसं तुम्हाला सांगणार छोट्या छोट्या गोष्टी असणार काही. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि मित्रांनो चॅनल लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनल कोण नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.